हॅलो. धन्यवाद डीजे. हे बंद कर. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 9. साजेश भाटकर कुठे असाल तर त्यांनी कॉमेंट्री कक्षात यायचं आहे. साजेश भाटकर. एक ओव्हर 9 धावा. एक ओव्हर 10 रन. बस पुन्हा एकदा रिव्हर्स खेळला होता. त्यात एक क्षेत्ररक्षक तैनात होते. एक धाव मिळेल. एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर. 5 चेंडू आणि 19 धावा
धावफलकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी मिझेफ यांची पाहायला मिळाली. यावेळेस गोलंदाजीसाठी आले आहेत निलेश बाबू. बाबूच आहे ना, नील 11 नंबरची जर्सी खेळत आहेत. यावेळेस ब्लॉक कॉलचा चेंडू होता, काय फटका केलाय, जमिनीला चाटत चेंडू गेला, विहिरीला लागून देखील पाठी चेंडू गेला. साईराज असेल तिथे, एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. या ठिकाणी धावबाद होण्याची संधी होती, पण यावेळेस 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. 22 धावा धावफलकावर लागल्यात. एक चेंडू आणि 22 धावा आता धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आता जोपर्यंत रियान असतील ना फलंदाजी मार्कवर, तोपर्यंत आपण पाहतोय धावा होण्याची संधी आहे, चान्सेस आहेत इल्मा या निर्वहन कुडकी संघासाठी. कर्णधार यावेळेस फटका सजवलाय, उंच आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकत नाही आहेत. यावेळेस मिळतील 1 बाउन्स, 4 धावा, सीमारेषेच्या बाहेर जाणारा फटका 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाचे धावसंख्येत भर होताना आपल्याला पाहायला मिळाले, ती म्हणजे 24-26 धावा. 2 चेंडू आणि 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा जबरदस्त फटकेबाजी, 7 चेंडूमध्ये 11 धावावर खेळत असताना पण पाहतोय काय फटका खेळला होता. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाण्यात यश मिळालंय. 2 चेंडू झालेत, तिसरे चेंडू घेऊन पुन्हा एकदा निलेश रियान यांच्यासाठी. यावेळेस देखील फटका केलाय, झेलची संधी असेल तिथे, क्षेत्ररक्षक आहेत, यावेळेस जबरदस्त झेल पकडलाय, स्वराज असेल तिथे या ठिकाणी. तर त्यांचे देखील खूप खूप आभार असेल. बॅट्समन नेम सांगायचं आहे. जुएब नाही तो, जुएब नाही.
धन्यवाद. नेक्स्ट बॅट्समन वेळेस पंचांचा निर्णयाकडे लक्ष असेल. 2 धावा आहेत. धन्यवाद. 2 धावा मिळतील. ठिकाणी आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलोय 28 धाव्यांवर. अजूनही एक चेंडूचं खेळ होणं बाकी असेल. तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी निलेश बाबू यांची देखील राहिली आहे. 8 धावा खर्ची गेल्यात आणि 2 मात्र विकेट मिळवण्यात यश मिळालं निलेश बाबू यांना. मागास देखील आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी केली. तब्बल 5,000 ते 7,000 कॅश प्राईज त्यांना मिळालं होतं. मेडन षटक फेकलं होतं आणि 3 विकेट मात्र मिळवल्या होत्या. पाहतोय पुन्हा एकदा तोच गोलंदाज निलेश. यावेळेस मात्र रिहान आणि आणखीन एक फलंदाजाला माघारी परतवण्यामध्ये यश मिळालंय. यावेळेस देखील जबरदस्त फटका आहे. हवेमध्ये फटका केलाय. रिहान यांचं चांगलं क्षेत्ररक्षण राहिले. 2 धाव्यांचा कॉल असेल आणि थोडीशी खराब फेकी आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला जर चेंडू फेकला असताना तर यावेळेस देखील मिझेफ देखील बाद होताना पाहायला मिळाले असते. पण 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने तिसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतो ती 30 या धावसंख्येवर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी इल्मा अय्यान 11 कुडकी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे निलेश बाबू यांची. 10 धावा खर्ची गेल्या आणि 2 विकेट मात्र मिळवण्यामध्ये यश प्राप्त झाले निलेश बाबू यांना. पण पाहतोय शेवटचं आणि अंतिम षटक हाणामारीचं षटक घेऊन कोण येतील. कालपासून ज्या गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ना, मला वाटतं मंथनच चौथं षटक घेऊन येताना पाहायला मिळतील. जबरदस्त कालपर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाली. पण यावेळेस मात्र सेमीफायनलचा सामना आहे. एक महत्त्वाचा सामना. इथून जर हरला तर 1 वर्ष पूर्ण वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. त्यामुळे आपलं बेस्ट द्यायचं आहे या स्पर्धेला. चांगला यंग टॅलेंट, एक उभरता सितारा आपण पाहतोय ओराम क्रिकेटसाठी. पुस्तक गावाहून मंथन पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर आलेत. जबरदस्त गोलंदाजी कालच्या दिवसात देखील त्यांच्याकडून राहिले. पण या दिवसामध्ये या मॅचमध्ये या महत्त्वाच्या मॅचमध्ये कशी गोलंदाजी करतील ते पाहूयात. समोर असतील मिझियाफ. यावेळेस फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे धावतायत आणि काय झेल पकडलाय. जबरदस्त झेल. यावेळेस देखील मिझियाफला देखील बाद व्हावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर यश मिळालंय मंथन यांना. यावेळेस इसाक आलेत. यावेळेस देखील अवेस फटका केला. क्षेत्ररक्षक तिथे नसतील. त्यामुळे नोमन्स लँडमध्ये चेंडू पडला. यावेळेस देखील 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा करत की रियान यांच्या माध्यमातून आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवर लक्ष जात नाहीये त्यांचं. नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज बाद होण्याची शक्यता जास्त आहेत. कारण की जवळचा एंड तोच आहे. 2 धावा मिळतील. दरम्यान आपण पाहतोय 32 धावा हे धावफलकावर लागल्या. 2 चेंडू झालेत आणि 32 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. पण एकदा मंथन तिसरा चेंडू घेऊन इसाक यांच्यासाठी. यावेळेस देखील जबरदस्त चेंडू. उसळी घेणारा चेंडू फेकलाय. निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. 3 चेंडू. धावफलक मात्र 32 या धावसंख्येवरच थांबताना पाहायला मिळतंय. गोलंदाजी पाहायला मिळते मंथन यांच्या माध्यमातून देखील. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची केल्यात आणि 1 विकेट मात्र पहिल्या चेंडूवर मिळवले. पुन्हा एकदा यावेळेस देखील जबरदस्त चेंडू फेकलाय. काय चेंडू फेकलाय. पण यावेळेस पंचांच्या निर्णयावर नाराज असतील. पण पाहतोय अवंतर चेंडू सांगता झाली. 33 धावा धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मंथन चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. एक छोटंसं रनअप घेऊन पुन्हा एकदा धावतात. पंचांच्या डाव्या बाजूने आपण पाहतोय इसाक यांच्यासाठी. यावेळेस देखील फटका चांगला खेळला. तिथे पुन्हा एकदा रियान आहेत. यावेळेस चांगल्या प्रकारे थ्रो केला आहे.
मगाचपासून याच प्रकारचे थ्रो नॉन स्ट्राईक हँडवर करायचे होते. 2-2 धावा धावून त्या ठिकाणी देखील काढल्यात. यावेळेस मात्र 1 धाव मिळेल. एका धावेने 34 धावा झाल्यात. 4 चेंडू 34 धावा. अजूनही 2 चेंडू या पहिल्या सत्रातील आणि या शेवटच्या शतकातील येणं बाकी असतील. आपण पाहतोय यावेळेस सालीम असतील, सवले यावेळेस देखील जेल बाद होत आहेत. जबरदस्त जेल सुविचार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय जुहेब आलेत. चला आऊट झाल्यानंतर आपण जुहेब पाहायला मिळतोय. बोर्ली संघाकडून खेळणारा खेळाडू यावेळेस मात्र 7व्या नंबरवर आपण येताना पाहायला मिळत आहेत. जुहेब आलेत. समोर मंथन शेवटचा चेंडू घेऊन जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंतची त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस देखील अवैध फटका केलाय. क्षेत्ररक्षक तिचा असेल रिहान. आपण पाहतोय जबरदस्त झेल. 3री विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. जस्त गोलंदाजी 4थ्या षटकामध्ये 4 धावा खर्ची गेल्यात आणि 2 विकेट मात्र मिळवण्यात
चला मॅचला सुरुवात करायची आपण पाहतोय. चोवीस बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय रुचित पाटील आणि रिहान शेख या दोन जोड्या आपण मैदानामध्ये पाहतोय. आणि या धावा डिफेंड करण्यासाठी रिहान राजपूरकर, खऱ्या अर्थाने ट्रिपल आर आपण म्हणतो द रन मशिनरी रिहान राजपूरकर, पण आज धावा आल्या नाहीत या मॅचमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने यावेळेस आपण पाहतो रुचित पाटील यावेळेस हलक्या हाताने खेळला नोटचं कॉलिंग असेल आणि निर्धाव चेंडू सांगता पहिल्याच चेंडूवर जबरदस्त चेंडू फेकला, जबरदस्त कॉलिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय. रुचित यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जरा पाहायला दुखापत आहे थोडीशी. आपण पाहतोय रनर ठेवलाय रुमेश असेल धावण्यासाठी. जबरदस्त चेंडू, काय चेंडू हाताळलाय पहिलाच. विकी लीग्स चे मालक आपण पाहतोय विकास नरवाणकर. पुन्हा एकदा रुचित यांच्यासाठी रिहान. यावेळेस वेगवान चेंडू पण डाव्या अस्टीच्या बाहेर वतनाची चेंडू सांगता एक चेंडू आणि एक धाव मात्र धावफल करायला लागताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, या वेळेस मात्र ऐमान असतील हवेमुळे चेंडू वरतून गेलाय. पाहतोय हवेच्या ओघामुळे चेंडू वरून जाताना पाहायला मिळाला. एक धाव मिळेल एका धावेने. दोन चेंडू आणि दोन धावा मात्र धावफल आपल्याला पाहायला मिळतील. वेळेस पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. वारा असल्यामुळे ना हवेमुळे चेंडू ऐमानपासून लांब गेला. दोन्ही क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी चांगले आहेत, चांगले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेत रियान यांनी. पण हवेमुळे चेंडू आणि दोघांच्या देखील वरून गेला पुढे. हातात झेल येणार होती, तो ऐमान पण पुढे धावत गेले, पण तेवढं लक्षात आलं नाही की हवेमुळे चेंडू पाठी जाईल का नाही जाणार, त्यामुळे झेल सुटला. एक धाव मिळेल. एका धाव्याने आपण पाहतोय दोन चेंडू आणि दोन धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 22 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता असताना यावेळेस डावखुरे आताचे फलंदाज आपण पाहतोय रिहान शेख. कालचा दिवस पूर्णपणे त्यांच्या राहिला. यावेळेस फटका हवेत केला, उंच फटका केला. क्षेत्ररक्षक असतील तिथे. इसाक यावेळेस झेल सोडला आहे आपण पाहतोय. अर्थाने पंचांच्या निर्णयाकडे लक्ष राहील. पंचांच्या निर्णयाकडे लक्ष असेल, पण पाहतोय कशा प्रकारे निर्णय दिला जाईल या ठिकाणी. अर्थाने एक लक्षात घ्यायचं या ठिकाणी रिव्ह्यू घेतला ना तर कोणत्याही संघाच्या खेळून या ठिकाणी बघण्यासाठी यायचं नाहीये.
आपल्याला नंतर लाईव्ह प्रक्षेपण आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता. आणि आता पॅनल्टीला सामोरं जावं लागेल या ठिकाणी लक्षात द्यायचं. आपलं डगआउट सोडून किंवा आपली खुर्ची सोडून कोणत्या ठिकाणचा रिव्ह्यूमध्ये आपण बघण्यासाठी यायचं नाही. यावेळेस क्लिअर दिसलं रिव्ह्यू घेतला होता पंचांनी. आपण पाहतोय ऑन स्क्रीन असेल यावेळेस रिप्ले. इसाकने चेंडू पकडला होता पण त्यांच्या हातातून मस्त निसटला. आपण पाहतोय हे बघा पूर्ण क्लिअर आपण पाहतोय. झेल सुटला हातामधून. रियानांना मिळतो जीवदान 1 धाव मिळेल. 3 चेंडू आणि 3 धावा मात्र धावफलकर आपल्याला पाहायला मिळतील. तर मात्र 21 चेंडूमध्ये 32 धाव्यांची आवश्यकता असताना यावेळेस रुचित पाटील असतील स्ट्राईक एंडवर. आपण पाहतोय पुन्हा वेळेस विकेट आणून दिली होती स्वतःहून टाटामध्ये पण ती घेता आली नाही इसाक यांना. आपण पाहतोय यावेळेस रुचित पाटील मात्र यांना बाद व्हावं लागेल. जबरदस्त चेंडू एक वेगवान चेंडू फेकण्यात यश मिळालं आणि मोठा मासा जाळाला अडकवलाय खऱ्या अर्थाने. आपण पाहतोय यावेळेस थोडंसं चेंजेस केलं बॅटिंग लाईनअपमध्ये. साईराज गेलेत वन डाऊनच्या स्वरूपामध्ये. आपण पाहतोय साईराज मोरकर आणखीन एक चांगला खेळाडू वडवली वेळासवरून येणारा खेळाडू. चार चेंडू आणि 3 धावा आणि 1 विकेट असं काहीतरी समीकरण राहिले. आपण पाहतोय अजूनही 20 चेंडूमध्ये अजूनही 32 धाव्यांची आवश्यकता. पाहतोय अजूनही 2 चेंडूंचं खेळ होणं बाकी. यावेळेस पूर्णपणे वारा आपण पाहतो चालू झाला. यावेळेस देखील फटका हवेत खेळलाय. यावेळेस आपण पाहतोय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा सज्ज झालेत. आपण पाहतोय काय फटका खेळलाय पहिल्या चेंडूवर. जबरदस्त फटकेबाजी त्यांची पाहायला मिळते. साईराज मोरकर यांच्याकडून काही पवेलियनमधून सेट होऊन गेलेत. एवढे स्लोवर 1 चेंडू फेकलाय. जबरदस्त चेंडू निर्धाव चेंडू सांगतच झाली आहे. आवाजच नाही ना काय. हॅलो तसाच आवाज दिला होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 7 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 18 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त गोलंदाजी रियान यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 7 धावा खर्ची केल्या. 1 विकेट मात्र मिळवली. तो रुचित पाटील यांच्या माध्यमातून. अजूनही 18 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय मिजिया फुले या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. 18 चेंडूमध्ये 28 धावा रोखाव्या लागतील. त्याच बनवण्यासाठी आपण पाहतोय रिहान राजपूरकर एक जीवनदान मिळालं त्यांना देखील. झेल सोडला तो इसाक यांनी. इसाकवर यांच्याकडे पूर्णपणे आता दबाव असेल. जर रिहानच्या बॅटमधून 1-2 फटके मोठे आले ना तर यावेळेस रिहान थोडेसे नाराज असतील इसाक यांच्यावर. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटल या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. कालचा दिवस रिहान यांची बॅट बोलत होती. 50 धावा मारल्या. अर्धशतक पूर्ण केलं होतं त्या ठिकाणी.
यावेळेस पुन्हा एकदा मिझियाफ रियान यांच्यासाठी आपण पाहतोय. यावेळेस देखील फटका केला. क्षेत्ररक्षक असतील तिथे, पण चांगलं क्षेत्ररक्षण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक धाव मिळेल. एका धावेने 8 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 17 मध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल केलं जातं आपण पाहतोय. आठ धावा झाल्यात. एक चेंडू आणि 8 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 17 चेंडूमध्ये 27 धावींची आवश्यकता आपण पाहतोय. 17 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. साईराज मुरकर आपण पाहतोय 2 चेंडूमध्ये 4 धावांवर खेळतात. यावेळेस देखील लोअर फुलटॉस होता, ब्लॉक करून घेतले स्वतःला. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून, पण खराब फेकी आपण पाहतोय. रियान यांचा खराब कॉल दुसऱ्या धावेसाठी गेलेच नाही. पाहतोय कॉन्फिडन्स हा आहे, कारण की कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. यावेळेस देखील एकच धाव मिळेल आपण पाहतोय. डावखुरी हाताचा फलंदाज असल्यामुळे थोडंसं बेनिफिट त्यांच्याकडे देखील आहे या ग्राउंडवर. एवढंच मिझेफर लक्ष असेल कशा प्रकारची गोलंदाजी केली करतील. आतापर्यंत 2 चेंडूवर 2 धावाच फक्त खर्ची घातल्यात मिझेफ यांनी. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस असेल रियान स्ट्राईकवर. अशा प्रकारचा चेंडू. यावेळेस मात्र वाईट चेंडू टाकलाय. विकेटच्या बाहेर जर असेल ना तर वाईट चेंडू दिला जाईल, आणि विकेटच्या आतमध्ये जर पडलाय ना तर तुम्हाला नो मिळेल. एवढी स्वतंत्र चेंडू सांगता वाईट चेंडू मिळालाय. धावाधाव पोचल्या 10 धावांवर डबल डिजिटमध्ये. अजूनही 16 धावांमध्ये 25 धावांची आवश्यकता असताना यावेळेस स्वतःला ब्लॉक केलाय आपण पाहतोय. निर्धाव चेंडू सांगता या ठिकाणी पाहायला मिळाले. 3 चेंडू आणि 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. पंधरा चेंडूमध्ये 25. अजूनही यावेळेस जबरदस्त फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे असतील. यावेळेस चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनवर आपण घेतलाय. रियान यांना मात्र परतावं लागेल माघारी. थोडंसं ॲनिमेशन कमी पडलंय. परिणाम आपण पाहतोय. रियान बॅक टू द डग आउट. सुविचार.
अजूनही 13 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. यावेळेस सौरभ गेलेत, सौरभ शिलकर. आणखीन एक जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय. शिवशंभू संघाकडून 13 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता अजूनही आहे. इकॉनॉमिक गुरुनाजी केली आहे मिझिएफ यांनी आपण पाहतोय. यावेळेस देखील पुढे सरसावून फटका केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांच्या वरून काय चेंड झेल पकडला यावेळेस इसाक यांनी. आपण पाहतोय जबरदस्त झेल आणि हॅट्रिक संपादन केले या ठिकाणी मिझिएफ यांनी. जबरदस्त गोलंदाजी राहिले. आवश्यकता असेल 12 चेंडूमध्ये 25 धावांची. यावेळेस 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. साईराज फक्त 3 चेंडूमध्ये 5 धावांवर खेळत आहेत. जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एडवर आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजी जात आहेत ना, फक्त मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद होऊन येतात परत. यावेळेस मात्र निलेश बापू गेलेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, त्यांच्यामधून फलंदाजी कशी करतील ना त्यांच्याकडे लक्ष आहे. यावेळेस मात्र स्वतःहून बाद झालेत. चेंडू काढून दिला हातामध्ये आणि मात्र यावेळेस बाद व्हावं लागेल साईराज यांना. यावेळेस आपण पाहतोय साईराज याची जागा सांभाळण्यासाठी अभि म्हणतो पहिल्यांदाच या टुर्नामेंटमध्ये त्यांना बॅटिंग मिळाला आतापर्यंत. कारण फलंदाजी राहिली आहे. 10 धावाच केल्यात. 2.1 षटक संपलं. आपण पाहतोय 10 धावा फक्त धावफलकावर लागल्यात. अजूनही 11 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. इसाक असतील समोर. जबरदस्त गोलंदाज. यावेळेस देखील वरून फटका केलाय, अप्परकट केलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी पण चेंडू आउटफील्ड थोडीशी खराब असल्यामुळे तिथेच थांबलाय. आघात असेल तिथे चांगलं बॅकअप त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्येत भर 12 धावा. 2 चेंडू आणि 12 धावा पाहायला मिळतात धावफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा इसाक तिसरं चेंडू घेऊन
अभियानच्यासाठी यावेळेस अतिशय वाईट चेंडू टाकला आणि 1 बाउन्स देखील देण्यात आला. इसाकांना आपण पाहतोय शरीराच्या वरून जाणारा चेंडू 1 बाउन्स. अजूनही 10 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. 13 धावा धावफलकावर लागल्यात. 5 विकेट मिळवल्यात आपण पाहतोय 2 चेंडूमध्ये. पण पाहतोय अभि देखील बाद झालेत आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी कोण जातोय? द हिटमॅन रोमेश. पाच चेंडू झालेत आपण पाहतो धावफलकावर 14 लागलेत. 7 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. जबरदस्त गोलंदाजी इसाक च्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. पाहतोय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय यावेळेस देखील हलकाताने केला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला. आपण पाहतोय चांगली फील्ड प्लेसमेंट या ठिकाणी रियान यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 1 धाव मिळेल. 15 धावा लागल्या धावफलकावर. अजूनही 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता.